मला अतिशय उत्कृष्ट असे त्याचे रिझल्ट आले. पण मी हे प्रत्येक स्प्रे हे दुपारी 12 नंतर मारलेले, 12 ते 3च्या मध्ये. सर्वात महत्वाचा, खूप क्लीन माल या ठिकाणी आणि ब्लॅक स्पॉट कुठे दिसत नाही. एकदम त्याचे बेस्ट रिझल्ट आम्हाला यावर्षी मिळाले. हे बघा, आपण बघू शकतो अतिशय सुंदर आणि अजून माल तयार झालेला नाहीये, तरी एकदम क्लीन. आणि आता ही 19-20 mm ही साईज आहे. अजून याची एक 2-3 mm साईज होईल. असा क्लीन आणि स्वच्छ माल त्या सरी इलेक्ट्रॉनिक स्टॅटिकच्या मशीननी काम केलं असता आम्हाला असा सुंदर असा माल मिळाला. नमस्कार, माझं नाव श्री धनंजय रत्नाकर डुंबरे, राहणार वनसगाव. माझ्याकडे एकूण 9 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी 2 एकर सुधाकर आहे, 1 एकर थॉम्सन आहे, 2 एकर फ्लेम आहे, 2 एकर पर्पल आहे आणि काही जम्बो आहे. प्रथमतः मी सांगू इच्छितो की सरी कंपनीचे जे ASS मशीन आहे त्याच्या माध्यमातून आम्ही स्प्रे घेतले. आम्ही ते अगोदर एक प्लॉट 1 एकर त्यावर ठेवायचा होता, पण नंतर आम्ही बघितलं की 1 एकर आम्ही ट्रायल घेऊन बघून मग नंतर आम्ही 3 एकर क्षेत्र, एक सुधाकरचे 2 एकर आणि थॉम्सनचे 1 एकर असे एकूण 3 एकर क्षेत्र हे सरी कंपनीवर ठेवलं आणि एकदम त्याचे बेस्ट रिझल्ट आम्हाला यावर्षी मिळाले. अतिशय उत्तम होता. ज्या प्रकारे मागच्या वर्षी आम्ही काही इलेक्ट्रॉनिक स्प्रे घेतला त्या तुलनेत याचा परफॉर्मन्स, सरी कंपनीचे जे मशीन आहे त्याचा परफॉर्मन्स अतिशय चांगला वाटला. या ठिकाणी आम्हाला एकरी 40 लिटर पाणी लागलं. मशीनचा करंट चेक केला असता मशीनचा करंट हा 14+ होता. मशीन आम्ही एक ज्या आपण शेतकऱ्यांमध्ये थोडं संभ्रम होता की विशेष करून मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की आपण म्हणतो की दिवसा स्प्रे मारला नाही पाहिजे इलेक्ट्रॉनिक मशीननी, पण मी हे प्रत्येक स्प्रे हे दुपारी 12 नंतर मारलेले, 12 ते 3च्या मध्ये. मला अतिशय उत्कृष्ट असे त्याचे रिझल्ट आले. काळे स्पॉट नाही, काय नाही, क्लीन माल आहे. तुम्ही बघू शकतात एकदम क्लीन माल तयार झालेला आहे. मुळातच यावर्षी हा शेतकऱ्यांसाठी स्ट्रगलचा काळ आहे की यावर्षी मुळातच माल कमी आहे. पण त्या तुलनेत जर आम्ही बघितलं की आमचा आता सुधाकर आणि थॉम्सन आम्ही ह्या सरी कंपनीच्या इलेक्ट्रो मशीनवरती ठेवला असता आम्हाला अतिशय उत्तम असे रिझल्ट मिळाले. आणि सर्वात महत्वाचा, खूप क्लीन माल या ठिकाणी आणि ब्लॅक स्पॉट कुठे दिसत नाही आणि खूप अप्रतिम असा माल या ठिकाणी तयार झाला. कव्हरेज खूप बाकीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक मशीनपेक्षा याचा कव्हरेज आणि जो धुवा आपण म्हणतो तो जास्त 4-4 गल्ल्यांपर्यंत त्याचं कव्हरेज हे दिवसा उन्हात आम्हाला बघितलं सुद्धा दिसायचं. की मी स्वतः या मशीनचा विचार करतोय, कारण मी स्वतः 3 एकर या मशीनवर ठेवलं आणि मी इतरही शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपलं इंडियन पद्धतीचं मशीन आहे तर आपण नक्कीच याचा विचार करावा. जर कुणाला वाटलं तर आपण प्लॉट बघायला येऊ शकता. धन्यवाद.